युगानुयुगे आपण आकाशाकडे पाहत आलो आहोत आणि त्या ताऱ्यांच्या अथांग सागरात कुठेतरी एक सुसूत्रता, एक नियम शोधण्याचा प्रयत्न करत आलोय. पण प्रश्न हा आहे की या अफाट ब्रह्मांडाच्या हालचालींमागे खरंच काही नियम आहेत का? चला तर मग आज याच खगोलीय कोड्याचा उलगडा करूया. हजारो वर्ष रात्रीच्या आकाशात काही ठिपके असे होते जे इतर ताऱ्यांसारखे शांत नसत. ते भटकत असायचे. म्हणूनच तर त्यांना ग्रह म्हणजे भटकणारे असं नाव मिळालं. त्यांची गती इतकी अनियमित आणि गोंधळात टाकणारी होती की काही ताळमेळच लागत नव्हता. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या अवकाशीय नृत्यामागे खरंच कुठला नियम लपला होता का? आणि मग आलं 16वं शतक. तोपर्यंत जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांनी अक्षरशः पिढ्यानपिढ्या मेहनत करून ग्रहांच्या स्थितीबद्दल प्रचंड माहिती म्हणजे डेटा गोळा केला होता. जणू काही एक महाकाय कोडं समोर होतं आणि त्याचे सगळे तुकडे विखुरलेले होते. पण या माहितीच्या समुद्रातून त्या तुकड्यांना जोडून अर्थपूर्ण चित्र कोण बनवणार होतं? आणि मग या कथेच्या केंद्रस्थानी येतो एक शास्त्रज्ञ, योहानस केपलर. केपलरने हे आव्हान स्वीकारलं. त्याने काय केलं तर त्यानं उपलब्ध असलेला सगळ्याच्या सगळा डेटा घेतला आणि अत्यंत चिकाटीने, बारकाईने त्याचा अभ्यास सुरू केला. त्याचा एकच ध्यास होता, ह्या आकड्यांच्या मागे दडलेला पॅटर्न शोधून काढणं. आणि केपलरला जे सापडलं त्याचा पहिलाच शोध इतका क्रांतिकारी होता की त्याने हजारो वर्षांपासून चालत आलेली एक समजूत कायमची मोडीत काढली. कोणती समजूत? तर ग्रहांच्या कक्षेबद्दलची. हा आहे केपलरचा पहिला नियम. तो काय सांगतो? अगदी सोप्या भाषेत की ग्रहांची कक्षा गोल म्हणजे परफेक्ट वर्तुळाकार नसते, ती असते लंबवर्तुळाकार, म्हणजे थोडीशी चपटी, अंडाकृती. आता बघा, प्रत्येक लंबवर्तुळाला 2 केंद्रबिंदू म्हणजे फोकाय असतात आणि सूर्य बरोबर मध्यभागी नसतो, तर तो या 2 पैकी एका केंद्रबिंदूवर असतो. याचा अर्थ काय झाला? सरळ आहे. ग्रह सूर्याभोवती फिरताना कधी त्याच्या खूप जवळ येतो तर कधी खूप दूर जातो. ठीक आहे, तर आता ग्रहांचा मार्ग कसा आहे हे आपल्याला कळलं. पण या मार्गावर फिरताना त्यांच्या वेगाचं काय? तो कमी जास्त होतो का? केपलरचा दुसरा नियम आपल्याला नेमकं याच प्रश्नाचं उत्तर देतो. नियम असा आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी एक काल्पनिक रेषा समान वेळेत समान क्षेत्रफळ व्यापते. मला माहितीये, हे ऐकायला थोडं किचकट आणि विचित्र वाटतं, नाही का? पण थांबा, याचा ग्रहाच्या वेगावर होणारा परिणाम मात्र जबरदस्त आहे. चला बघूया हे नेमकं कसं घडतं. चला, एक कल्पना करूया. समजा एक ग्रह सूर्यापासून खूप दूर आहे. आता एका ठराविक वेळेत तो थोडंसंच अंतर कापेल. यामुळे एक रुंद पण आखूड असा त्रिकोणासारखा भाग तयार होतो. आता तेवढ्याच वेळेत जेव्हा तोच ग्रह फिरत फिरत सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा तो खूप जास्त अंतर कापतो. यामुळे एक अरुंद पण लांब असा भाग तयार होतो. आणि केपलरचा सर्वात मोठा शोध काय होता माहितीये? तर हे दोन्ही भाग, त्यांचं क्षेत्रफळ अगदी सारखं असतं. आणि याचा निष्कर्ष काय? एकदम सोपा. ग्रह जेव्हा सूर्याजवळ येतो तेव्हा त्याचा वेग वाढतो आणि जेव्हा तो सूर्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा वेग कमी होतो. किती सोपं आहे? केपलरच्या पहिल्या 2 नियमांनी आपल्याला एका ग्रहाची गोष्ट सांगितली. पण त्याचा तिसरा नियम, तो या सगळ्याच्या पलीकडे जातो. तो फक्त एका ग्रहाबद्दल नाही तर संपूर्ण सूर्यमालेबद्दल बोलतो. जणू काही त्याने सगळ्या ग्रहांना एकाच गणिती सूत्रात, एका वैश्विक सुरात बांधून टाकलं. आता हा तिसरा नियम ऐकायला जरा अवघड आहे. तो म्हणतो की एखाद्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्याच्या कक्षेच्या अर्धमुख्य अक्षाच्या घनाला समानुपाती असतो. बापरे, हे तर खूपच क्लिष्ट वाटतंय, नाही का? काही काळजी करू नका. चला आपण हे फोडून सोपं करून समजून घेऊया. इथे बघा, टी म्हणजे आवर्तकाल, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रहाचं 1 वर्ष, त्याला सूर्याभोवती 1 चक्कर मारायला लागणारा वेळ. आणि आर म्हणजे त्या ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर. तर नियम काय सांगतो की टीचा वर्ग भागिले आरचा घन ह्याचं उत्तर कुठल्याही ग्रहासाठी घेतलं तरी ते सेमच येतं. म्हणजे हे गुणोत्तर स्थिर आहे, एक कॉन्स्टंट आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे. याचा अर्थ जर आपल्याला फक्त एखाद्या ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर माहीत असेल तर त्याचं वर्ष किती दिवसांचं असेल हे आपण अचूकपणे गणिताने सांगू शकतो. कमाल आहे ना? तर केपलरच्या या 3 नियमांनी खगोलशास्त्रात अक्षरशः क्रांती घडवली. ब्रह्मांडाचं घड्याळ कसं चालतं याचे नियमच त्याने जगासमोर मांडले होते. पण या सगळ्याच्या मागे एक खूप मोठा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. एक गोष्ट इथे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. केपलरने हे 3ही नियम फक्त आणि फक्त निरीक्षणांवरून आणि गणितातून मांडले होते. म्हणजे त्याने फक्त डेटा पाहिला, त्यातला पॅटर्न ओळखला आणि नियम सांगितले. यामागे कोणतंही मोठं वैज्ञानिक कारण किंवा सिद्धांत नव्हता. म्हणजेच
केप्लरला हे माहीत होतं की ग्रह कसे फिरतात. त्याने त्याचे अगदी अचूक नियम सांगितले, पण त्याला हे माहीत नव्हतं की ते का फिरतात. ग्रह बरोबर ह्याच नियमांचं पालन का करतात. यामागे अशी कोणती शक्ती आहे जी त्यांना असं वागायला भाग पाडते. ह्या काचं उत्तर केप्लरकडे नव्हतं. तर मग प्रश्न तोच उरतो, ग्रह या सुंदर गणितीय नियमांचं पालन नेमकं का करतात? या खगोलीय नृत्याला नियंत्रित करणारी ती अदृश्य शक्ती तरी कोणती आहे? केप्लरच्या कामामुळे विज्ञानासमोर हा एक प्रचंड मोठा प्रश्न उभा राहिला. अर्थात या प्रश्नाचं उत्तर पुढे दुसऱ्या एका महान शास्त्रज्ञाला दिलं, पण ती एक पुढची गोष्ट आहे.